पहिलं प्रेम भाग 10. फोटो मागील उद्याच्या तारखेचं रहस्य. रात्रीचे 11 वाजले होते. जुन्या हवेलीतील ग्रंथालयात आरव, निशा आणि रोहन एका लाकडी टेबलाभोवती बसले होते. त्यांच्यासमोर तोच गुंड फोटो पडला. फोटोमधील सिया उभी होती, पण फोटोच्या मागे लिहिलेली तारीख पाहून तिच्याही अंगावर काटा आला होता. 16 जून 2026. समस्या अशी होती की आज फक्त 15 जून 2016 होती. उद्याची तारीख फोटोच्या मागे कशी असू शकते? निशा कुजबुजली. आरवने फोटो पुन्हा हातात घेतला. याचा अर्थ दोनच असू शकतो. एकतर हा फोटो उद्या काढला येणार आहे, किंवा तो भविष्यातून आला आहे. दोघे काही बोलले नाही. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. गुप्त खोली. हवेलीच्या नकाशात त्यांना एक लपलेली खोली सापडली होती. प्राध्यापक विक्रमने आधी सांगितलं होतं की ती खोली अनेक वर्षापासून बंद आहे, पण जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा दार उघडलं होतं. कोणीतरी आपल्या आधी इथेच आलं आहे, आरव म्हणाला. खोलीतून जुनी यंत्रे, नकाशा आणि विचित्र रेखाचित्र होती. मध्यभागी एक मोठा घड्याळ उभं होतं. ते घड्याळ चालू नव्हतं, पण त्याचे काटे सतत एका वेळेवर थांबत होते. 11:11. निशाने भिंतीवरची धूळ साफ केली. तिथे लिहिलेलं होतं, वेळ बदलता येत नाही, पण वेळेची दार उघडता येतात. सियाचं रहस्य. खोलीच्या कोपऱ्यात एक जुनी डायरी पडली होती. ती सियाची होती. आरवने हात थरथरत होते. डायरी उघडताच पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, जर ही डायरी तुला मिळाली असेल तर याचा अर्थ आहे मी अजूनही जिवंत आहे. निशाच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. म्हणजे सिया जिवंत आहे? आरवला पान पलटू लागलं. डायरीत पुढे लिहिलेलं होतं, माझ्या मृत्यू झाल्याची बातमी खोटी आहे. मला लपवण्यात आलं आहे, कारण हवेलीचा खजिना शोधणारे लोक माझ्या मागे आहेत. क्षणभर सगळे स्तब्ध झाले. सिया जिवंत होती, किमान डायरी त्यातच संकेत देत होती. प्राध्यापक विक्रम, मित्र की शत्रू? त्यावेळेच मागून आवाज आला, तुम्हाला ती डायरी मिळाली दिसते. तिघेही वळले. प्राध्यापक विक्रम दरवाजात उभे होते. आरवने रागाने पुढे गेला, कारण पूर्ण सत्य सांगितलं असतं तर तुम्ही जिवंत राहिला नसतात. मग तुम्ही मित्र आहात की शत्रू? तोंडावर विचारलं. विक्रम काही क्षण गप्प राहिले, नंतर त्यांनी खिशातून एक जुना फोटो काढला. त्या फोटोमध्ये तरुण विक्रम, आरवचे वडील आणि सियाचे वडील एकत्र उभे होते. आरवला विश्वास बसत नव्हता. पण सिया कुठे आहे? मी तिला लपवलं नाही का? कारण रोहनच्या लोकांसाठी काम करतो, ते तिचा शोध घेत आहेत. खोलीतून अचानक शांतता पसरली. आरव आणि निशा एकाच वेळी रोहनकडे वळले. रोहनचा खरा चेहरा. रोहन मागे सरकला. मला सगळं सांग उद्या, आज तरी खोटं बोलू नकोस, आरव म्हणाला. अरुणचा आवाज भरून आला. मग कोणासाठी काम करत होतास? रोहनने उत्तर दिलं, मी गाय छाया संघटनासाठी काम करत होतो. रोहनने मान हलवली. हो, पण मी त्यांच्या सदस्य नाही. माझी बहीण त्यांच्या ताब्यात आहे. तिच्या बदल्यात मला तुमच्यावर लक्ष ठेवण्यास भाग पाडलं गेलं. आरव गप्प झाला. त्याला रोहनच्या डोळ्यात खोटेपणा दिसत नव्हता. हवेलीचा खजिना. विक्रमने भिंतीवरचा एक नकाशा उघडला. नकाशामध्ये हवेली खालील गुप्त बोगदे दाखवले होते. सगळ्यांना वाटतं की खजिना म्हणजे सोनं आणि हिरे, पण मग नाही का? निशाने विचारलं. नाही, विक्रम खंबीरपणे म्हणाले. कशाची माहिती? एक 100 वर्षभर जुनी सोन्याचे अशोकचक्र होतं. त्या अशोकचक्र सगळ्यांनीच प्रभावशाली होते. तुमची कुटुंबीय गुपित होती त्यांच्या हातात. अशोकचक्र तो प्रभावशाली अनेक लोकांना प्रॉब्लेम करू शकतो, म्हणूनच याला लपवण्यात आलं होतं. म्हणूनच आरवच्या वडिलांचा मृत्यू संशयास्पद होता. उद्याच्या तारखेचा फोटो. विक्रमने घड्याळाजवळ जाऊन एक गुप्त बटन दाबलं. भिंती सरकली. हातात एक छोटंसं कक्ष उघडलं. त्यामध्ये शेकडो फोटो ठेवलेले होते. प्रत्येक फोटोच्या मागे भविष्यातील तारखेला लिहिलेला होता. निशा थक्क झाली. हे काय आहे? विक्रम म्हणाले, ही एक प्रयोगशाळा होती. अनेक वर्षापूर्वी येथे निरीक्षणाचे प्रयोग केले जात होते. आरवने सिया याचा फोटो पुन्हा पाहिला. विक्रम म्हणाले, तो फोटो उद्या काढला जाणार आहे, म्हणजे सिया उद्या आपल्याला भेटणार? हो. तुम्हाला खात्री आहे? कारण हा फोटो मी आधीही पाहिला आहे. विश्वासघात. त्या क्षणी हवेलीतील दिवे बंद झाले. अंधार पसरला. काही सेकंदांनी पुन्हा प्रकाश आणला. दरवाजाजवळ एक मुलगी उभी होती. पांढरा ड्रेस, ओळखीचं हास्य. निशा हो आवाजात म्हणाली. सिया जिवंत होती. तिने हातात एक लहानशी धातूची पेटी धरली होती. खजिना माझ्याकडे आहे, शेवटी मला तो मिळणार. पण सिया हसली. तुला वाटतं खजिना या पेटीत आहे? म्हणजे खजिन्याची पेटी नाही,
तिने पेटी उघडली. आज एक चावी होती. खरा खजिना अजूनही हवेलीतच लपलेला आहे. शेवट. अचानक घड्याळ काटे हलू लागले. 11, 11, 11, 12, 11, 13. संपूर्ण हवेलीतील हादरून लागली. भिंतीमध्ये दंडे गेले. जमिनीखाली बोदग्याचा नकाशा उजळून निघाला. सिंहाने आरवकडे पाहिलं. तुझ्या वडिलांनी शेवट संदेश ठेवला आहे. कुठे? खजिन्याजवळ. आणि खजिना कुठे आहे? त्याने चावी त्याच्या हातात ठेवली. तिथून ही कथा सुरू झाली. हवेलीच्या तळघरात विराज ओरडला, त्यांना पकडा. पण त्याच वेळी जमिनीचा एक भाग कोसळला आणि आरव आणि निशा, सिया आणि रोहन एक गुप्त मार्गाने खाली पडले. एक विशाल दरवाजा उभा होता. दरवाजा लिहिलेलं होतं, सत्य उघडल्यानंतर परत जाण्याचा मार्ग नाही आणि दरवाजाच्या कुलपातील चावी बसत नाही. पुढील भागात तळघरातील गुप्त खजिना, आरवच्या वडिलांचा शेवटचा संदेश, विराजची खरी योजना आणि निशाच्या आयुष्याला बदलून टाकणारे धक्कादायक सत्य. भाग 11 मध्ये पाहू. धन्यवाद.